आपण बोंबीलची चटणी करणार आहोत। हे सुके बोंबील होते आणि स्वच्छ करून घेतलेत आणि मी 5 ते 10 मिनिटं पाण्यात ठेवून हे स्वच्छ धुवून त्याला पाणी नितळून घेतलं 10-15 मिनिटं। आता त्याकरता लागणारं साहित्य हे बॅडगी मिरच्या घेतले चटणीसाठी, तुमच्या किती तिखट आवडतं त्याच्यावरती घ्या। लसूण मी घेतलाय 10-20 पाकळ्या आणि मीठ याला असतं म्हणून थोडं कमी मीठ घेतलंय आणि तेल घ्यायचं आपल्याला लागतं। आपण प्रोसेस बघणार आहोत। त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। त्याकरता आता बोंबील आपण बारीक गॅस करायचा आहे तेल तापल्यानंतर आणि एकदम कडक भाजून घ्यायचे। जास्त फास्ट गॅसवरती भाजायचे नाहीये, लो गॅसवरती कडक बोंबील भाजून घ्यायचे। आता आपली बोंबील अर्धे निम्मे भाजून झालेले आहेत। त्यामध्येच आपण लसूण पण टाकून घेणार आहोत आणि मिरची पण टाकणार आहोत जरा, आणि बारीक गॅसवरच भाजायचं आहे, जास्त फास्ट गॅस करायचा नाहीये। आपले आता बोंबील पण छान कडक भाजून झाले, एकदम तळून तेलामध्ये, आणि लसूण पण आणि बॅडगी मिरची घातली आहे मी। तुम्हाला कोणती पण मिरची घालू शकता, तिखट तुमच्या प्रमाणात। एकच चिमूट मीठ घालते कारण बोंबल्याला मीठ असतं। आणि ही चटणी तुम्ही 8-10 दिवस पण फ्रीजमध्ये करून ठेवू शकता। आता आपण याला गार करून मिक्सरला आबडधोबड वाटून घ्यायचं आहे। जर ज्यांना पाट्यावर वाटता येतं तरी त्यांनी त्यासाठी वाटलं तरी चालतं। आपण बोंबील, मिरची आणि लसूण हे फ्राय केले होते बारीक गॅसवरती, ते थंड करून मिक्सरला आबडधोबड वाटून घेतलं। आता आपण सर्व करणार आहोत। बोंबलाची चटणी सर्व केली आहे। मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद।